गोव्यातली सकाळ. मायम या गावी आम्ही राहतोय. छोटंसं जुनं हॉटेल आहे. सकाळी सकाळी उठून सकाळी म्हणजे तरीही 7-7:30 झालेले आहेत. गोव्यातली ही पहाटच समजा. शांत रोड. मला शॅम्पू खरेदी करायचा होता. मी आणलेले सॅचेट संपले गेले त्यात, म्हणून बघूया. पण इथे जवळपास कुठेही मेडिकल्स दिसत नाही आहेत किंवा किराणा शॉप्स दिसत नाही आहेत. चौकशी केल्यानंतर कळलं की इथे लागी की मिळता बिचोलीलाच जावं लागतं. बघू आता काय कुठे मिळेल, नाही तर गप्प बसा. इट्स अ ब्युटिफुल मायामी लेक. हा एक टॉवर आहे इथे. इथे बज्जी जम्पिंगचा काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे असं काहीतरी कळलंय. आणि इथे हे झाडींमध्ये एक रिसॉर्ट दिसतंय. त्या रिसॉर्टला आम्ही काल चौकशी केली होती पण नॉट अवेलेबल. त्यामुळे हा जो रोड आहे या रोडनीच इथे हा लेफ्टला जाणारा रोड आहे. तिथे आम्ही एक छोटंसं जुनं हॉटेल आहे तिकडे स्टे केला आहे. सुंदर व्ह्यू आहे. रस्त्याच्या कडेला लेक. या लेकच्याच कडेला मंदिर आहे. कृपया पादत्राणे बाहेर ठेवाव्यात. स्लायडिंग डोअर आहे. तळ्याच्या शेजारी श्री तळ्याकार प्रसन्न नावाचं मंदिर आहे. नागोबाचं मंदिर असं. मधोमध नागोबा, एका साईडला गणपती बाप्पा आणि एका साईडला पिंड आणि पिंपळाचं झाड. शेजारी 2 मोठ्या समया. मंदिराच्या सभागृहातनं हे सुंदर तळं दिसतं. आय गेस हे गुरुजी लोक असतील. बोटिंग वगैरे पण होत असणार आहे. ते बोटिंग वगैरे दिसतंय. इथे नमस्कार करून हा छान प्रदक्षिणा मार्ग आहे.
माझ्या मते नवीन बांधकाम चालू दिसतंय, कलरिंग आणि हे सगळं. पाठीमागे हा सुंदर सभामंडप आहे. छान लेक, बराच मोठा लेक आहे. आणि देवळाच्या पाठीमागे ही मोठी जागा आहे. कलरिंगचं काम चालू आहे. इथे चूल आहे. छान मंदिर आहे. बांधकाम चालू आहे पण स्वच्छ आहे. आज मोठा फेरफटका मारून आले पण शॅम्पू कंडिशनर असं काही मिळालं नाही. पण एक छान तळाकार देवाचं मंदिर पाहायला मिळालं. मस्त मंदिर आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.